सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे एक वाटी गहू पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजवून घ्यायचं. नंतर हे गहू पुसून अर्धा तास फॅनखाली सुकवून घ्यायचे. नंतर यांना मिक्सरमधून दळून घ्यायचं. बघा मस्त फाईन पावडर तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. गहू चांगले शिजले की त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा. आता पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम केलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला खोबरं, नंतर काजू, बदाम फ्राय करून घेतले. नंतर मनुके घातले. सगळं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये गूळ मिक्स केलेली गहूची खीर घालायची. पाणी घालायचं. थोडंसं जायफळ, 1 चमचा विलायची पावडर टाकली की खिरीला चांगली उकळी काढून घ्यायची. 5 ते 10 मिनटं खिरीला स्लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचं. गरम खिरीमध्ये गरम दूध आणि थंड खीरमध्ये थंडच दूध घालायचं, म्हणजे गव्हाची खीर फुटत नाही. ड्रायफ्रूट्सने गार्निश करून घ्यायचं. इथे आपली इन्स्टंट गव्हाची खीर तयार आहे.